नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे सायली आणि अर्जुन दोघंही गवतावर चालत आहेत. त्या मूर्ख प्रियाने प्लॅन केलेला आहे तो म्हणजे प्रतिमाला घाबरवण्याचा. प्रतिमाच्या बाबतीत जर काय झालं तर सायली ही एक्सपोला येऊ शकणार नाही असं प्रियाला वाटत असतं आणि त्यामुळं तो प्लॅन तिने केलेला असतो. पण तिचाच प्लॅन तिच्यावरती कशा पद्धतीने उलटणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण सायली आणि अर्जुन हे प्रतिमाकडे पोहोचलेले आहेत. सायलीने प्रतिमाचा हात हातात घेतलेला आहे आणि प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवून ती सांगत आहे की प्रतिमात्या मी आली आहे, तुम्हाला काही होऊ देणार नाहीये मी, असं म्हणत तिने प्रतिमाला शांत केलेलं आहे. कारण प्रतिमाच्या बाबतीत ज्या गोष्टी घडत असतात त्यामुळं इकडे रविराज डिस्टर्ब झालेले असतात आणि इकडे प्रियाचा जो मेन प्लॅन होता तो म्हणजे एक्सपोला सायली अर्जुनला पोहोचू द्यायचं नाही, तो प्लॅन इथे फ्लॉप झालेला आहे. महिपत आणि साक्षी दोघंही जाम खुश झालेले असतात. त्यांना खूप छान वाटत असतं. त्यांना असं वाटत असतं की ही जे अर्जुन आणि सायली आहेत ते एक्सपोला येणार नाहीत असा त्यांचा गैरसमज झालेला असतो. परंतु प्रताप आणि त्याचबरोबर कल्पना गाडीतून उतरलेले असतात आणि त्याच वेळी इकडे लगेचच महिपत आणि साक्षी त्यांच्या समोर येतात आणि बोलू लागतात. पण तिथे त्याला असं वाटत असतं की छोटा सुभेदार आलेला नाही, पण अचानक तिथे हँडशेक करायला प्रतापकडे महिपतने हात केलेला असतो. त्यावेळेस अर्जुन आणि सायलीची अशी ढासू एंट्री झालेली आहे आणि त्याच वेळी अर्जुनने महिपतचा हात हातात घेत त्याला हँडशेक केलेला आहे आणि त्यावेळेस महिपतचा जो चेहरा पाहण्यासारखा झालेला आहे ना तो खरंच जबरदस्त असा आहे आणि ते आता महिपत आणि साक्षीची वाट लागणार आहे. म्हणजे एवढा सगळा प्लॅन केलेला होता तरीही महिपतचा प्लॅन कसा फेल झालेला आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे प्रिया जी आहे ती विचार करत असते, या महिपतला मी चांगली बातमी द्यायला फोन केला होता, हे तर सगळं माझ्यावरच आलेलं आहे, आता नक्की मला काय करायचं आहे हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि म्हणूनच तिने विचार करत बसलेली असते. इकडे सायली अर्जुनला घेऊन बाहेर आलेली असते. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो चला हो, असं म्हणत ती अर्जुनला घेऊन बाहेर आलेली असते आणि त्याचबरोबर अर्जुनला म्हणत आहे की आता आपण जे करणार आहोत ना त्याने शांत झोप लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो म्हणजे, तेव्हा सायली सांगत असते की हे जे गवत आहे ना ह्या गवतावरती चालायचं, गवताचा गारवा जेव्हा पायाला लागतो तेव्हा खूप छान वाटतं असं सायलीचं बोलणं असतं आणि ती अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की नाही मी नाही चप्पल काढणार पायातली. तेव्हा सायली म्हणत असते तुम्हाला माहिती आहे का आजकालच्या या जगामध्ये काय होतंय की सगळेजण जे आहेत ना दिवसभर घरात असतात, एसीत असतात, त्यानंतर गाडीत बसतात, गाडीत एसीत असतात. त्यामुळे लोकांना जाणवतच नाहीये की आपलं काय चुकतंय, काय होतंय, कोणत्याच गोष्टीची जाणीव होत नाहीये. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. इकडे प्रिया मात्र म्हणत असते काय चाललंय यांचं, गवतावर चालणं, गवतावर बोलणं, हे सगळं काय चाललंय, हे दोघांना ना खरंच कळत नाहीये असं प्रियाचं बोलणं चालू झालेलं असतं. प्रिया मात्र म्हणत असते की नाही हे काय बोलणार नाही दिसतं एक्सपोबद्दल, अहो एक्सपोबद्दल बोला असं म्हणत प्रिया बोलत असते. परंतु सायली अर्जुन मात्र एक्सपोबद्दल तोंडातून शब्दही काढत नाही, ते शांतच असतात. आणि इकडे मात्र सायली चिडलेली असते अर्जुनवरती. सायलीचं असं म्हणणं असतं की नाही यांनी जर माझं ऐकलं नाही तर मी बोलणारच नाहीये असं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी अर्जुन म्हणत असतो काय झालं, अर्जुन म्हणतो बायको रुसली असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते मी नाही ऐकणार तुमचं, असं सायलीचं चालू असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की ठीक आहे काढतो मी चप्पल, असं म्हणत अर्जुनने पायातली चप्पल काढलेली असते आणि तो म्हणतो की आता ठीक आहे ना, आता चालूया ना, असं म्हणत दोघंही आता गवतावरती चालायला सुरुवात करतात. आता सायली खुश झालेली असते. सायली म्हणत असते बघा आता त्या गवताचा थंडावा कसा पायाला लागत आहे, पायाला जाणवत आहे, तेव्हा बरं वाटत आहे. इकडे प्रिया म्हणत असते तो आयत्या बेळावर बसलेला जो नागोबा आहे ना तो निवांतच बसला असेल, त्याला फोन करते, असं म्हणत प्रियाने नागराजला फोन करायला घेतलेला असतो. प्रिया ही नागराजला कॉल करते आणि म्हणत असते की फोन उचला. नागराज काही फोन उचलत नसतो. नागराजचं असं असतं की नाही हिला काय जाते, आता हिला काही झोप येत नाहीये काय तिथं म्हणून मला फोन केलाय, असं नागराज बोलत असतो. आणि त्याचबरोबर नागराज म्हणत असतो की नाही हिचं काय ऐकून उपयोग नाहीये, हे नागराजचं बोलणं चाललेलं असतं. आणि नागराज वारंवार कॉल कट करत असतो. प्रिया मात्र पुन्हा पुन्हा कॉल लावत असते आणि नागराज मात्र कॉल कटच करत असतो. तेव्हा मात्र
इकडे प्रिया म्हणत असते की ह्यांना काय जातंय, इथे त्या महिपतनं माझी वाट लावून ठेवलेली आहे आणि हा माणूस माझा फोन उचलत नाहीये, हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे नागराज हा बोलत असतो. नागराजचं म्हणणं असतं की नाही, यांचं काय ऐकून घेण्यात अर्थ नाहीये, हे नागराजचं चाललेलं असतं. आणि शेवटी नागराज फोन उचलतो. म्हणतो काय झालं ग, तुला काही झोप येत नाही की काय तिथं, असं बोलल्यानंतर प्रिया म्हणते हो तुम्ही काय करताय, तंगडावर करून बसला असाल मोबाईलवर गेम खेळत, दुसरं काय येतं तुम्हाला, आणि तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलताय, असं प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणत असतो काय करणार आहे, तुझं काय काम आहे सांग. तेव्हा प्रिया म्हणत असते की हे बघा, आत्ता ना उद्या बिझनेस एक्स्पो आहे आणि त्या बिझनेस एक्स्पोला अर्जुन आणि सायली दोघंही जाणार आहेत, त्यामुळे आपल्याला काहीतरी करायचं आहे, महिपतचं काम आहे म्हणून फोन केलाय. तेव्हा इकडे नागराज म्हणतो आता मी काय करायचं, माझ्याकडे काय रिमोट आहे का, बटन दाबले की अर्जुन जाणार नाही, बटन दाबले की सायली जाणार नाही, हे सगळं नागराजचं बोलणं चालू असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते ऐकून घ्या आधी मी काय सांगते, ते रिमोटच आहे म्हणून तर तुम्हाला फोन केलेला आहे. तेव्हा नागराज म्हणतो काय करावं लागेल नक्की. तेव्हा प्रिया म्हणत असते ती प्रतिमा आहे ना, तो रिमोट आहे आपला, सायलीची दुखरी नस, तिच्या बाबतीत आपण काहीतरी केलं की हे दोघं एक्सपोला जाणार नाहीत. म्हणजे प्रतिभा इकडे प्रियाचं डोकं असलं जब्बर चालत असताना विचारच करू शकत नाही माणूस, म्हणजे इतकं तिनं टॉपला डोकं चालवत असते. तिला वाटत असते की हा प्रतिमाला म्हणजे सायलीचा एक हळवा कोपरा आहे, या प्रतिमाला जर आपण काही केलं तर मात्र सगळं आपल्या मनाप्रमाणे होणार आहे, हा सगळा तिचा प्लॅन चाललेला असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन एकमेकांच्या हातात हात घेतलेला असतो आणि दोघंही गवतावरती चालत असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो खरंच छान वाटतंय हो, असं अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली दोघंही आता चालत असतात. गवतावरती चालल्यानंतर दोघांनाही खूप छान वाटत असतं. सायलीला तर त्या गोष्टीचा अनुभव असतोच, पण इकडे अर्जुनला सुद्धा खूप छान वाटत आहे. मग सायली म्हणत असते काय होतं माहितीये का आपलं सगळ्यांचं, आपण बऱ्याच गोष्टींना सध्या विसरून जातो आणि आपल्याला कळत नाहीये की आपण काय करतोय, कशा पद्धतीनं करतोय, हे बोलणं अर्जुनचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन दोघंही छान असे त्या थंड हवेमध्ये तिथे एकमेकांकडे पाहत असतात आणि त्याचबरोबर एक रोमॅन्टिक म्युझिक असं चालू झालेलं असतं. इकडे नागराज आणि प्रिया यांचा प्लॅन चालू असतो, नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीनं गोष्टी केल्या पाहिजेत, प्रतिमाच्या बाबतीत काय करायचं, हे बोलणं चाललेलं असतं. प्रिया नागराजला म्हणत असते असंही तिचा अर्धा मेंदूच चालतो आणि जर तिचा पूर्ण मेंदू चालायला लागला तर आपली वाट लागणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळं मी जे काही काम सांगते ना ते नीट करायचं, हे महिपतचं काम आहे आणि जर ते तुमच्याकडून झालं नाही तर त्याला मी जबाबदार नाही, असं प्रियाचं बोलणं असतं. आणि ती म्हणत असते की तो अर्धा मेंदू बंद पाडला पाहिजे, असं म्हणत ती बोलत असते आणि म्हणत असते करावं काहीतरी, तुम्हाला माहिती आहे ना काय करायला पाहिजे, कारण इकडून अर्जुन आणि सायली धावत आले पाहिजेत. आता महिपत विचार करत असतो की नक्की काय करावं लागेल, अर्जुन आणि सायलीला जर धावत आणायचं असेल तर काय करावं लागेल, या गोष्टीचा विचार आता इकडे नागराज करायला लागलेला असतो. प्रिया मात्र स्वतःला खूप शहाणी समजत असते. तिला असं वाटत असतं की तिनं जे काही करत आहे ना त्या गोष्टी कोणाला कळणारच नाहीत आणि तिचा जो प्लॅन आहे तो प्रत्येक वेळेस वर्क होईल असा तिचा गोड गैरसमज झालेला असतो. तिला वाटत असतं तसं, परंतु इकडे नागराज आता विचार करायला लागतो. तो म्हणतो की हां आलं लक्षात, काय करू मी एवढ्या रात्री, तर हे प्रतिमा वहिनी जी आहे ना ती आगीला घाबरते, मला काय वाटते माहिती आहे का, आगच करतो आणि तिथे कचरा जाळतो आणि तिथे वहिनीला घेऊन जातो. ही जी सुमन आहे ना हिला आधी बंद करतो, नाहीतर ही सुमन आहे ना ती अशा पद्धतीनं जागी होईल आणि प्रतिमा वहिनी काय झालं, प्रतिमा वहिनी काय झालं असं म्हणत धावत तिकडे येईल आणि मग सुमन झोपलेली असते आतमध्ये आणि मग नागराज जातो आणि तिच्या रूमचा दरवाजा बंद करतो. नागराजने दरवाजा बंद केलेला असतो का तर सुमन बाहेर येऊ नये. इकडे प्रताप आणि कल्पना दोघंही रूममध्ये असतात. कल्पना मात्र साड्या सिलेक्ट करत असते. तिच्या डोक्यात सुरू असतं की नक्की कोणती साडी नेसली पाहिजे, हे सगळं तिचं चाललेलं असतं आणि तिचं साड्यांचं सिलेक्शन चालू असतं. प्रताप मात्र फोनवरती बोलत असतो. प्रतापचं बोलणं सुरू असतं आणि प्रताप त्याच्या मित्राला फोन केलेला असतो आणि बोलत असतो. प्रताप म्हणत असतो की मला माहिती होतं तू असशील एक्सपोला, म्हणूनच मी तुला फोन केलेला आहे, असं प्रताप बोलत असतो. कारण खूप लिमिटेड लोकांना इन्व्हिटेशन आहे ना या एक्सपोचं, असं त्याचं चालू असतं. आणि मग तो म्हणतो की चालेल उद्या भेटूया. मग प्रतापचा फोन ठेवल्यानंतर प्रताप कल्पनाला म्हणतो काय करतेस, कपाट आवरायला लागली की काय एवढा उशिरा. तेव्हा कल्पना म्हणते नाही हो, यातली कोणती साडी नेसू ते कळत नाहीये.
तेव्हा प्रताप म्हणतो, अगं तू कोणतीही साडी नाही, सुंदरच दिसतेस तू. तेव्हा मात्र कल्पना म्हणते, काय हो हे, मला सांगा ना तुम्ही नीट, कोणती साडी नेसू, असं ती बोलत असते. तेव्हा प्रताप म्हणतो, अगं तू कोणतीही साडी नेसली तरी सुंदर दिसणार आहे. तेव्हा कल्पना म्हणते की अहो मी तुमच्यासोबत येणार आहे ना, तुम्हाला शोभली पाहिजे ना, कसं आहे तुम्ही एवढे मोठे बिझनेसमॅन आहात, असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे प्रताप म्हणत असतो की असं काही नाहीये, कारण तिथं बरेच लोक येणार आहेत. तेव्हा कल्पना म्हणत असते की हे बघा कसं आहे, तिथं बरेच लोक येणार असले तरीही महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का, की तिथं स्वतःच्या हिमतीवर ज्याने बिझनेस सुरू केलेला आहे ना, ती एकच व्यक्ती, आणि माझा नवरा रुबाबदार आहे, त्याने स्वतःच्या जीवावर सगळं केलेलं आहे, तर मलाही शोभलं पाहिजे ना, माझ्या नवऱ्याचा मला अभिमान वाटतो, असं प्रतिमा कल्पना बोलत असते. आणि दोघांचं छान असं बोलणं चाललेलं असतं. आणि मग प्रताप तिला सांगतो कोणती साडी नेसायची, ही साडी तुला जास्त छान दिसेल, असं चालू झालेलं असतं. त्यानंतर इकडे नागराज जो आहे त्याने बाहेर कचरा गोळा केलेला असतो आणि समोरचे देसाई आहे त्यांच्या नावाने बोंब मारायला सुरुवात केलेली असते. आता नाही येणार आमचा कचरा तुमच्याकडे, तुम्ही सकाळ सकाळ रोज बोलत असता ना, आता येणारच नाही आमचा कचरा, असं म्हणत नागराज तिथे ओरडत असतो. आणि त्याचबरोबर तेवढ्यातच तो म्हणतो, अजून कशी आली नाही वहिनी बाहेर. तेवढ्यातच प्रतिमा बाहेर येते. प्रतिमा म्हणते, अहो भाऊजी काय झालंय, किती ओरडताय तुम्ही. तेव्हा इकडे नागराज सांगू लागतो, अगं ते समोरचे देसाई नाही आहेत का, ते प्रत्येक वेळेस आपल्याला बोलत असतात ना, तुमचा कचरा आमच्या दारात येतो, तुमचा कचरा आमच्या दारात येतो, म्हणून हा कचरा जाळून टाकलेला आहे. आणि ती एवढी मोठी जी आग लागलेली असते ती जेव्हा पाहिले जाते तेव्हा मात्र इकडे प्रतिमाला धक्का बसतो, कारण प्रतिमाला आगीची खूप भीती वाटत असते. तेव्हा नागराज प्रतिमाला आणखी भडकवत असतो, तर म्हणत असतो की आता सगळं जाळून टाकणार आहे, आजची आग आठवड्याला केली पाहिजे, असं नागराजचं बोलणं चालू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा जी आहे ती घाबरत असते आणि नागराज तिला आणखी घाबरवण्यासाठी काही काही बोलत असतो. प्रतिमाला म्हणत असतो की आता सगळं जाळून टाकणार आहे, यामध्ये 8 दिवसाला अशी आग लावायची आणि सगळं जाळून टाकायचं. प्रतिमा म्हणत असते की नाही नाही, मला नका जाळू, मला नका जाळू, असं म्हणत ती ओरडायला सुरुवात करते. बिचारी घाबरलेली असते आणि नागराजला जे हवं आहे तेच झालेलं असतं. आणि प्रतिमाला समोर महिपतचा चेहरा दिसत असतो, समोर महिपत आहे हे तिला दिसत असतं. आणि महिपतने त्यावेळेस 20 वर्षापूर्वी तिच्या तोंडावर जगतं लाकूड टाकलेलं होतं, ही गोष्ट तिला आठवत असते. आणि प्रतिमा म्हणत असते की नका मारू मला, नका मारू मला, मला नका जाळू, असं म्हणत ती ओरडत असते, घामाघूम झालेली असते. नागराज मात्र तिथेच थांबलेला असतो. नागराज तिच्याकडे लक्षच देत नसतो. नागराजचं हे सगळं मूर्खासारखं वागणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र प्रतिमा ही नागराजकडे पाहत असते, पण नागराज तिला तिथे आणखी त्या आगीमध्ये ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. नागराजच्या डोक्यात एकच असतं की नाही, हे जे काम आपल्याला दिलेलं आहे ते झालं पाहिजे, पण इथे परिणाम मात्र उलटा होणार असतो. ही गोष्ट नागराजच्या लक्षातच आलेली नसते. त्या प्रियाचा जो अर्धा मेंदू चालत असतो त्या पद्धतीने नागराज काम करत असतो. आणि इकडे प्रतिमाने डोक्याला हात लावलेला असतो. ती जोरात ओरडते, मला नका मारू, नका मारू. आणि नागराज मात्र तिला त्या आगीच्या दिशेने ढकलत असतो. तिला म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही ही जी आग आहे ती थांबली नाही पाहिजे, असं त्याचं म्हणणं असतं. आणि तो तिला खूप घाबरवत असतो. ती बिचारी मात्र खूप घाबरलेली असते. तिला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय. आता काहीही झालं तरीही तेवढ्यात रविराज धावत येतो आणि रविराज म्हणतो, काय झालं. रविराज आलेला पाहून नागराज मात्र म्हणतो की बघितलं का, इथे मी ना कचरा जाळला, वहिनी आली इथं आणि वहिनी घाबरलेली आहे, त्यांची अवस्था कशी झाली ते बघ, असं तो सांगत असतो. आणि त्याच वेळी इकडे रविराज प्रतिमाला पकडतो आणि म्हणतो की थांब, शांत हो प्रतिमा, शांत हो, काही नाही होणार, असं म्हणत प्रतिमाला शांत करत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ज्या गोष्टी झालेल्या असतात त्याचबरोबर इकडे नागराज तिथे पाहत असतो आणि म्हणत असतो की हे सगळं जे काय आहे ना ते असं झालेलं आहे, असं म्हणत त्याने सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता नागराज खुश झालेला असतो, कारण प्रतिमाला सावरता सावरता इकडे प्रतिमा मात्र बेशुद्ध झालेली असते. इकडे प्रिया जी आहे ती रूममध्ये आलेली असते आणि प्रिया रूममध्ये आल्यानंतर इथे अश्विन जागा असतो. अश्विनला म्हणते, तो अजून झोपला नाहीस, तू जागा आहेस. तेव्हा अश्विन म्हणतो की हो का. तेव्हा ती म्हणते की काय झालं. तेव्हा अश्विन म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं होतं, कारण तू ना तुझा राग गेलाय का नाही ते पाहायचं होतं, म्हणून मी जागा आहे, असं ती सांगत असतो. तेव्हा प्रिया म्हणते, काय नाही रे, मी नागराज काकाशी बोलत होते. तेव्हा
इकडे अश्विन म्हणतो एवढ्या उशिरा आणि तू नागराज काकाशी बोलत होती, काय बोलत होतीस तू नागराज काकाशी, हे चाललेलं असतं. तेव्हा प्रिया म्हणत असते नागराज काकाशी मी या विषयावर बोलत होते की आईला गोळ्या दिल्या का, आईलाच फोन करणार होते पण आई झोपली असेल ना म्हणून आईला फोन केला नाही, असं बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे हे सगळं चालू असतं. तेव्हा मग अश्विन विचारतो की सांग ना कोणत्या गोळ्या द्यायच्या होत्या, म्हणजे प्रतिमा त्याला कोणत्या गोळ्या दिल्या जातात, हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ती म्हणते की नाही रे मला नाही आठवत ते नाव, त्या डॉक्टर श्रद्धा यांनी दिलेल्या ज्या गोळ्या आहेत ना त्याच आहेत, प्रिस्क्रिप्शन पण नाही आहे ना इथे माझ्याकडे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे झोपून घे, उगीच उशीर करू नकोस. या पद्धतीनं त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे रविराज आता प्रतिमाला शांत करत असतात. रविराज म्हणत असतात की अगं प्रतिमा शांत होतो, असं म्हणत ते प्रतिमाला शांत करू लागलेले असतात. परंतु घडतं मात्र वेगळंच. आणि प्रतिमा जी आहे ती फक्त सायली 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 एवढंच बोलत असते. प्रतिमा काही केल्यास शांत होत नसते. आणि तेव्हा मात्र इकडे नागराज जो आहे तो मजा बघत असतो. तो म्हणतो चला माझं काम तर झालेलं आहे, असं नागराजचं म्हणणं असतं. तेव्हा इकडे रविराज म्हणतो की आता ही फक्त सायलीचंच नाव घेते, काय करायचं. तेव्हा नागराज म्हणतो की बोलव ना सायलीला दादा, कारण प्रतिमा वहिनी सायलीशिवाय शांत होणार नाहीये हे आपल्याला माहिती आहे ना. सुमन इकडून ओरडत असते. मग नागराज दरवाजा उघडायला जातो. सुमन म्हणते अहो हे काय चाललंय, किती वेळ झाला मी दरवाजा वाजवते, काय झाले नक्की. नागराज सांगतो अगं वहिनींची तब्येत बिघडली. मग इकडे रविराज प्रतिमाला शांत करत आहे पण प्रतिमा ऐकत नाहीये. आता पर्यायच नाहीये सायलीला फोन करण्याशिवाय. शेवटी रविराज म्हणतो की चालेल मी करतो अर्जुनला फोन. प्रतिमा बेशुद्ध पडलेली असते आणि त्यातही तिच्या तोंडातून फक्त एकच शब्द येत असतो, ती म्हणजे सायली सायली, एवढंच तिचं चाललेलं असतं. आणि मग या गोष्टीचा जो आनंद आहे तो मात्र इकडे नागराजला झालेला असतो. नागराजचं म्हणणं असतं की फायनली गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाप्रमाणे झाल्या पाहिजेत, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता शेवटी नागराज म्हणतो की दादा फोन कर असतो. नागराजने सांगितल्यामुळं रविराज फोन करायला घेतो आणि रविराज हा अर्जुनला कॉल लावतो. एकतर एवढ्या उशिरा कॉल लावणं योग्य वाटत नसतं. आणि मग अर्जुन आणि सायलीकडे बोलत असतात. मग अर्जुनला फोन आल्यानंतर सायली म्हणते कोणाचा फोन आहे, काय झालं. तेव्हा अर्जुन बोलत असतो काय झाले नक्की. इकडे रविराज सांगतो की अरे प्रतिमाची तब्येत अचानक बिघडलेली आहे, झोपलेला नाही आहेत ना तुम्ही दोघं. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही झोपलेलो. आणि मग फायनली हे ठरतं की अरे प्रतिमाची तब्येत बिघडली आणि ती फक्त सायली हेच नाव घेत आहे, तर सायलीला घेऊन येशील का, ती झोपली असेल तर प्लीज उठवून आण. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही सायली जागीच आहे, येतो मी, असं म्हणत अर्जुन जो आहे तो सायलीला घेऊन आता निघालेला आहे. इकडे सायली म्हणत असते की मला वाटलंच होतं काहीतरी विचित्र झालेलं आहे, म्हणून तर एवढ्या उशिरा रविराज काकांनी आपल्याला कॉल केलेला आहे, चला चला लवकर गेलं पाहिजे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि मग फायनली रविराजकडे आता सायली आणि अर्जुन निघालेले असतात. इथे आल्यानंतर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि अर्जुन दोघंही पोहोचलेले असतात. आणि त्याच वेळी सायली प्रतिमाच्या जवळ असते, त्याचबरोबर प्रियाही सोबत आलेली असते. आणि मग सायली जेव्हा प्रतिमाच्या जवळ असते तेव्हा सायली प्रतिमाला तिथे समजवण्याचा प्रयत्न करत असते, काही होऊ देणार नाहीये, मी आले ना प्रतिमात्या. सायलीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. प्रतिमाच्या हातावर सायलीच्या डोळ्यातल्या पाण्याचा एक थेंब पडतो. आणि इकडे प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवत सायली तिला सांगत असते की शांत व्हा प्रतिमात्या, शांत व्हा. आणि ती प्रतिमाला शांत करत असते. परंतु प्रतिमा अजूनही बेशुद्धच असते, ती काही तिथं शुद्धीवर येत नसते. सायली तिला समजवत असते. तर इकडे प्रिया म्हणत असते की चला आता झालं माझं काम, म्हणजे तिला महिपतने जे काम दिलेलं होतं ते काम तिचं झालेलं आहे असं तिला वाटत असतं. पण हा तिचा गोड गैरसमज असतो, कारण हे काम काही झालेलं नसतं, अजून बऱ्याच गोष्टी बाकी असतात. आणि मात्र प्रियाची वाट लागणार असते. इकडे बिझनेस एक्सपोला नागराज पोहोचलेला असतो. नागराज आणि साक्षी तिथं असतात. ते म्हणतात प्रताप आणि कल्पना आलेले दिसल्यावर तो म्हणतो की हा छोटा सुभेदार आलेला नाहीये म्हणजे आपलं काम झालेलं आहे, असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून तो पाहत असतो. त्याचबरोबर इकडे जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे तो स्वतःहून जातो आणि प्रतापकडे आलेला असतो. तो म्हणतो की मी स्वतःहून आलोय तुमचं स्वागत करायला, मला माहिती आहे तुम्हाला आवडणार नाहीये पण मी आलेलो आहे, असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे या सर्व गोष्टी घडत असतात.
आणि मग तो स्वागत करण्यासाठी हँडशेक करण्यासाठी प्रतापचा हात हातात घेत असतो आणि तिथे अर्जुन सायलीची एंट्री झालेली असते आणि अर्जुन सायलीने इथे आता महिपतची वाट लावलेली असते आणि अर्जुन म्हणतो की कसं आहे, हँडशेकच करायचं आहे ना, मग तो माझ्यासोबत करा असं म्हणत तो हँडशेक हात मिळवतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे परत रवी महिपत जो आहे तो पाहतच राहतो. म्हणजे अर्जुनच्या एंट्रीने महिपतची तर वाटच लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.